नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मला बनवायचे आहेत आज वडापाव. तर इथे मीठ टाकून मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. इथे वडे बनवण्यासाठी भाजी बनवायची आहेत, त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे. मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत. तर ती बारीक असं छान मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं पण टाकायचं. एकदम थोडंसं टाकायचं, जास्ती आलं टाकलं ना मग ते जास्ती असं आल्याचाच वास येतो, त्याच्यामुळे थोडंसंच टाकायचं. तर इथे मी मिक्सरमधून चांगलं असं बारीक काढून घेतलेली आहे पेस्ट. तर बघा इथं बटाटे उकडून झाले, बटाटे सोलून घेतले आणि लगेच मॅश करायला घेतले. सगळे बटाटे असं पूर्ण मॅश नाही करायचे, थोडेसे जाडसर ठेवायचे आतमध्ये, कारण वडे खाताना थोडेसे असे जाडसर आले ना खाताना छान लागतात वडे. तर इथे सगळे बटाटे मॅश करून घेतले. बाहेर खूप छान असा पाऊस पडत होता, म्हणून म्हटलं चला आपण वडापाव बनवू. गरम गरम खायला पावसामध्ये छान वाटतं. बाहेर पाऊस पडत असतो आणि गरम गरम भजे किंवा असं वडापाव त्याच्यासोबत मिरची खूप छान लागते. ते तेल तापल्यानंतर थोडीशी जिरे मोहरी टाकले, हिंग टाकलं आणि जे मिक्सरमधून पेस्ट काढलेली होती ती पण टाकली आणि छान अशी परतून घेतली. बराच वेळ परतले. थोडीशी हळद पण टाकली आणि जेवढं मीठ लागेल तेवढं टाकलं. मीठ कमी पण नाही झालं पाहिजे आणि जास्त पण नाही झालं पाहिजे. एकदम व्यवस्थित जर वडापावमध्ये मीठ असेल तर छान लागतं वडापाव खायला. तर इथे मीठ टाकून घेतलं मी आणि वरचं कोटिंग पण आपण बनवतो वडे बनवण्यासाठी, त्याच्यात पण मीठ असतं, त्याच्यामुळे एकदम बरोबर झालं पाहिजे मीठ. तर इथे बघा मी मॅश करून घेतलेले बटाटे पण टाकलेले आहेत. छान असे एकदम परतून घ्यायचे चांगले ते बटाटे. तो जो मसाला असतो ना ते सगळा एकदम बटाट्याला मिक्स झाला पाहिजे, तेव्हा छान लागतात वडे. तर इथे सगळं बटाटे असे मिक्स करून घेतलेले आहेत मी. भाजी तयार झाल्यानंतर वरतून कोथिंबीर टाकली बारीक कट करून. तयार झालेली आहे वड्यांसाठी भाजी. तर बघा इथे अशी दिसते ना वड्यांसारखी, जसे वड्याला बनवतात तशी भाजी. तर इथे आता थंड होण्यासाठी ठेवते ताटामध्ये काढून. भाजी थंड होते तोपर्यंत मी जे वडे बनवण्यासाठी जे पीठ लागतं ना ते तयार करून घेते. इकडे घेतलेलं आहे मी डाळीचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं. खूप छान लागतं तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आणि वड्यांच्या वरचं कोटिंग पण खूप छान लागतं, असं क्रिस्पी होतं. त्याच्यामुळे ना थोडंसं तांदळाचं पीठ टाकूनच घ्यायचं. मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं पीठ. जास्ती पातळ पण नाही करायचं आणि जास्ती घट्ट पण नाही करायचं. एकदम थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि एकदम नॉर्मल थोडासा सोडा टाकायचा, जास्ती पण सोडा नाही टाकायचा. सोडा जास्ती झाला ना तर वडे तेल धरतात, त्याच्यामुळे. इथे टिक्या बनवून घेतलेल्या आहेत मी आणि इथं पीठ लागणार बघा, असं बनवून ठेवले. 10-15 मिनटं ना पीठ भिजेपर्यंत इकडं मिरच्या तळून घेते मी, कारण मिरच्या पण छान लागतात वडापावसोबत. इथे मिरच्या बारीक अशा कट मारून घेतल्या मिरच्यांना आणि लगेच मिरच्या तळून घेतल्या. लगेच वडे बनवायला सुरुवात केली. तर बघा किती छान झालेत वडे, एकदम गोल गरगरीत वडे दिसत आहे आणि छान पण तळले जात आहे. बघा वरचं कोटिंग पण किती छान दिसते. ते तयार झालेले आहेत वडे. तर चला आता गरम गरम खायला देते सर्वांना आणि अजून बाकी आहेत थोडेसे बनवायचे. तर वडापाव असो किंवा भज्या असो गरम गरमच छान लागतं, त्याच्यामुळे मी इकडे काढले ना इकडे लगेच देत असते गरम गरम खायला. तर बघा कसे झालेले आहेत वडापाव, नक्कीच मला कमेंट करून सांगा. तुम्ही पण या सर्वजण वडापाव खायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, भेटू नंतर नवीन एका ब्लॉगमध्ये.